मनातील कोणतीही इच्छा पूर्ण व्हायची असेल ना, तर आषाढी एकादशीला तुळशी पुढे फक्त हा एक मंत्र म्हणा. तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळेल. होय, आषाढी एकादशी हा भगवान श्रीहरी विठ्ठल आणि श्रीहरी विष्णू यांच्या कृपेचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी अनेक जण उपवास करतात, नामस्मरण करतात, विठ्ठलाची पूजा सुद्धा करतात. पण शास्त्रात असा एक अत्यंत सोपा उपाय सांगितलाय की आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेसमोर बसून एक विशेष मंत्र श्रद्धेनं जपल्यास मनाला शांतता, भक्ती आणि आपल्या योग्य इच्छा पूर्ण होण्यासाठी दैवी कृपा प्राप्त होते. हा मंत्र कोणता आहे आणि तो किती वेळा म्हणायचा, कोणत्या वेळी म्हणायचा, यामागे आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेऊया. सर्वप्रथम आषाढी एकादशीचं महत्त्व समजताना असं सांगितलं जातं की आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी किंवा आषाढी एकादशी म्हणतात. या दिवसापासूनच भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत जात असतात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. महाराष्ट्रात लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल या नामघोषानं संपूर्ण वातावरण कसं भक्तिमय होतं. शास्त्रानुसार या दिवशी केलेले जप, दान, उपवास, पूजा आणि नामस्मरण हे अनेक पटींनी पुण्यदायी मानले जातात. शिवाय तुळशीलाही तितकंच महत्त्व आहे. तुळशीला भगवान श्री हरी विष्णूंची सर्वात प्रिय मानली गेली आहे. पुराणांमध्ये तुळशीला देवी आणि लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं. ज्या घरात तुळशी असते त्या घरात सात्विकता, सकारात्मक ऊर्जा आणि देवकृपा वास करते असं मानलं जातं. म्हणूनच आषाढी एकादशीला अगदी काहीही जमलं नाही तरी तुळशी समोर बसून एक मंत्र जप करावा असं सांगितलं जातं. परंतु हा मंत्र म्हणण्यापूर्वी काय करावं हे आधी जाणून घ्या. या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. शक्यतो पिवळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत. तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करावं. हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करावीत. शक्य असल्यास सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला तुपाचा दिवा लावावा किंवा तेलाचा दिवा लावावा. हात जोडून भगवान श्री हरी विष्णू आणि तुळशी मातेचं ध्यान करावं आणि मंत्र जपायला सुरुवात करावी. यावेळी पुढील मंत्र म्हणावा. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्वम नमोस्तुते. मंत्र परत एकदा ऐका. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्वम नमोस्तुते. हा अगदी साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा की हे तुळशी माते, तू महाप्रसादाची जननी आहे. तू सौभाग्य वाढवणारी आहेस. तू शारीरिक आणि मानसिक दुःख दूर करणारी आहेस. तुला माझा वारंवार नमस्कार असो. आता हा मंत्र किती वेळा म्हणायचा, तर शक्य असल्यास 11, 21, 51 किंवा 108 वेळा आपण हा मंत्र जप करू शकता. जर वेळ कमी असेल तर किमान 11 वेळा श्रद्धेनं हा मंत्र जप करत राहावा. आता हा मंत्र म्हणण्यापूर्वी इच्छापूर्तीसाठी संकल्प करणंही तितकंच गरजेचं आहे. मग इच्छापूर्तीसाठी किंवा मनोकामनापूर्तीसाठी संकल्प कसा करावा, तर मंत्र जप सुरू करण्यापूर्वी डोळे बंद करावे. भगवान विठ्ठल आणि तुळशी मातेचं स्मरण करावं. त्यानंतर मनात शांतपणे प्रार्थना करावी की हे विठ्ठला, माझी इच्छा जर धर्म, सदाचार आणि सर्वांच्या हिताची असेल तर ती पूर्ण करण्याची कृपा कर. मला योग्य मार्ग दाखव, योग्य बुद्धी आणि योग्य कर्म करण्याची शक्ती दे, अशी प्रार्थना करत नमस्कार करावा. ही प्रार्थना अत्यंत सात्विक मानली गेली. एकादशीच्या दिवशी अनेक भक्त उपवास करतात. आता एकादशीचा उपवास कसा करावा या संबंधित वेगळी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. मात्र एकादशीच्या उपवासाचा संकल्प करण्याआधी आणि तुळशीच्या मंत्राचा जप करण्याआधी आपण हा संकल्प इच्छापूर्तीसाठी करू शकता. आता मंत्र सांगितला, इच्छापूर्तीचा संकल्पही सांगितला. मात्र तुमच्या कोणत्या इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि कोणत्या इच्छा मागाव्यात हेही तितकंच गरजेचं आहे. कारण अनेक जण पैशाची इच्छा हेच मागत असतात. परंतु पैसा किंवा ऐहिक सुखच महत्वाचं नाही, तर घरातील शांतता, उत्तम आरोग्य, मुलांचं शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायातील प्रगती, कर्जमुक्ती, वैवाहिक सुख, मानसिक शांतता, भक्ती आणि सद्बुद्धी अशा कल्याणकारी इच्छा मागणं या दिवशी अधिक योग्य मानलं जातं. मात्र कोणतीही इच्छा मनापासून मागावी, कोणताही उपाय श्रद्धेनं करावा. आपले सत्कर्म करत राहावे, ज्याचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतं. आता या दिवशी काय करू नये, तर या दिवशी राग, वादविवाद, अपशब्द, खोटं बोलणं टाळावं. सात्विक आहार घ्यावा. शक्य असल्यास दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत राहावा.
गरजू व्यक्तींना अन्नदान करावं किंवा दान करण्याचा प्रयत्न करत राहावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही उपाय, कोणताही मंत्र हा जादू नाही किंवा तो त्वरित चमत्कार घडवणारा उपाय नसतो. सनातन धर्मात मंत्र जपाचा उद्देश हा मन शुद्ध करणं, श्रद्धा वाढवणं, ईश्वराशी नातं दृढ करणं आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळवणं हाच आहे. इच्छापूर्तीसाठी भक्तीबरोबरच योग्य प्रयत्न, संयम आणि सत्कर्म आवश्यक असतातच. मग आषाढी एकादशीला फक्त उपवास करू नका, तर नामस्मरण आणि आत्मशुद्धीचाही प्रयत्न करा, कारण हे महापर्व आहे. या दिवशी तुळशीसमोर श्रद्धेनं आधी सांगितलेला मंत्र जप करा, भगवान विठ्ठलाचे नामजप करा आणि आपल्या जीवनात सद्बुद्धी, समाधान आणि ईश्वर कृपा लाभावी अशी प्रार्थना करा. तुम्हाला त्याचं फळ नक्कीच प्राप्त होईल. मग तुम्ही आषाढी एकादशीला कोणते मंत्र जाप करता किंवा कोणता एखादा विशेष नियम पाळता? तुमच्या भागामध्ये आषाढी एकादशी कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.